जय गुरुदेव मित्रांनो. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देहबुद्धी, देहच मी असं जे आपण घोकत आहो या नाव आहे देहबुद्धी. आत्मबुद्धी अर्थात सोहम म्हणजेच आत्मा, मी परमात्मा आहे, हेच माझं मूळ आणि मूळच स्वरूप आहे असे जाणणे या नाव आहे आत्मबुद्धी. मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. रामदास स्वामी स्पष्ट सांगतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी. सोहम म्हणजे तो परमात्मा मी, स अहम म्हणजे ते माझं मूळच रूप असे आहे तो मी, आणि तो मी सहम म्हणजे सोम 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 असे सतत आत्मचिंतन करणे यास आत्मबुद्धी असे म्हणतात. करी सोहम ध्यान अंतरी, करी सोहम ध्यान अंतरी सतत, न जाई गुंतून या संसारात. हे मना, सोहम सोहम असे सतत आत्मचिंतन संसारात राहून कर, मात्र संसारात गुंतू नको म्हणजे झालं. बुद्धीने मनाला सांगितलं की हे मना, या संसारात राहाय, सतत आत्मचिंतन कर, मात्र संसारामध्ये गुंतून जाऊ नको. धन सुतदारा असू दे पसारा, धन सुतदारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. धन आहे, बायका मुलेही आहेत, परपंच आहे, संसार आहे, असे ना काही असू दे, त्यात गुंतू नको म्हणजे झालं, त्याला ओळखून राहा. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधीन सांडिता, जना माझी सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपणच शोध घ्यावा अंतर्यामीचा. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलं आहे, देव कोण तो ओळखावा, आपुला आपणच शोध घ्यावा अंतर्यामीचा, तेव्हा कळेल की परमात्मा कोण आहे. अशा तऱ्हेने देहाचे, मनाचे, बुद्धीचे सर्व व्यवहार साक्षीत्वाने पहा. हो हानी, लाभ हो, सुख हो या दुःख हो, हानी लाभ हो, सुख दुःख हो, न सोडी विवेक साक्षीत्वाचा. मन बुद्धीचे खेळ अलिप्तपणे साक्षीत्वाने पहा. सतत सोहम सोहम असे आत्मचिंतन करा, आत्मकृपा होईल, आत्म अनुभव येईल. मग अनुभव आला अंगा, तो या जगाला सांगा. नहीं तो पत्थर की तो मूर्त बनाई देव कहलाय मोठे, पत्थर की तो मूर्त बनाई देव कहलाय मोठे, अशी अवस्था करून घेऊ नका. या आत्मसाक्षात्कारासाठी अनेक साधू संत महात्मा ऋषी मुनींनी आपलं जीवदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. सतत आत्मचिंतन करून या देहाचं त्यांनी सार्थक करून घेतलेलं आहे. हा मानव देह मिळाला म्हणजे या मानव देहाचं सार्थक झालं पाहिजे. आत्मकृपा होईल, आत्म अनुभव येईल, मग जादूची नदी आनंद. ते उपरतीच्या वाती सेलत, सोहम भावाचे थावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. संत बालयोगी ज्ञानेश्वर महाराज किती गोड शब्दात सांगतात. ही माया जादूची नदी आहे. ही माया नदी तरून जाण्यासाठी सतत सोहम 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 हे अखंड आत्मचिंतन करणारे, सोहम ब्रह्मखून प्राप्त करणारेच स्त्री पुरुष, सोहम ब्रह्मखून प्राप्त करणारेच स्त्री पुरुष
पैल तीरावर जातात, अर्थात निवृत्ती तटावर जातात, सुखरूप पोहोचतात. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त आणि तया सुखा अंत पार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. निवांत बसून सोहम 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 असे आत्मचिंतन करून चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाल्यानंतर होणाऱ्या सुखाला मर्यादा नाही. मग येऊनी अंतरी उभा राही हरी. येऊनी अंतरी उभा राही हरी, की परमात्मा हा आपल्यासाठी अगदी सहजतेने धावून येतो. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे रे स्नेहाळे, सोम सिद्धीचे लळे पाळीशी तू. सद्गुरु कृपेचा नवलाव कसा असतो, सद्गुरु कृपेचा नवलाव कसा असतो आणि सद्गुरूचा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे, या ओवीचा गर्भितार्थ आहे. सद्गुरु प्रेमळ मातेसारखा आहे. सोम म्हणजे तो परमात्मा. तो मी आहे, ते ब्रह्म मी आहे असा अनुभव परमार्थिक जिज्ञासा सद्गुरु कृपेमुळेच पूर्ण होतो. याकरिता सद्गुरु उपदेशानंतर दीर्घकाळ सोहम 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 या आत्मचिंतनाची आणि सद्गुरु स्मरणाची आणि सद्गुरु सेवेची नितांत आवश्यकता असते. बैम्या गुरु केला, बैम्या गुरु केला, बैम्या गुरु केला. गुरुनी सांगितलं की मी जो तुला मंत्र सांगतो हा कदापिही तू कोणाला सांगू नको. माय बापा हो, सांगायचा अर्थ असा होतो की सोहम हा खुला मंत्र आहे. हंसा सोम मंत्र स्वामींची अक्षरे तया पुढे शास्त्र रद्द होती आणि वाच्य नाम जपा नाही खंड तया नारायण विसंबेना. एका जनार्दनी अखंडित जप भजन हे तप सत्यात्वाचे. ह्या व्यतिरिक्त सत्य आणि रिद्धिसिद्धी प्राप्त करणारा कुठलाही मंत्र नाही. सद्गुरु सेवेची नितांत आवश्यकता आहे. मग निळे फूल दिसेल. साधक स्त्री पुरुषांनी आपले या सोहम उपासना रूपी झाडाला भक्ती भाव युक्त सोहम चित्तनाचे पाणी अखंड घातले पाहिजे. म्हणजे टवटवीत होईल आणि टवटवीत राहील. या झाडाचा कोण्या दिवशी निळे फूल झालेले साधकाला दिसेल, ते फूल पाहून त्याचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील आणि ते त्या फुलाकडे पाहतच राहतील. शरीर हे एक झाड आहे. या शरीर रूपी झाडाला सोहम नामाचं जर पाणी नित्यनेमाने घातलं तर या सोहम रूपी झाडाचं फूल अगदी प्रचंड पाहायला भेटन. की ज्याप्रमाणे एखाद्या अभयारण्यामध्ये जंगलामध्ये एखाद्या उमराच्या झाडाला फूल येतं आणि हे फूल हजारो लाखो करोडो एखाद्या माणसाच्या नजरास पडतं, तसं सोहम साधना आत्मचिंतन करणारा जर सतत चिंतन केलं तर अशी फूल आतून शरीरातून दृष्टीस पडतात. मग हा संसार आहे. इथं साधू संत महात्मा एकच सांगतात की संसारावरील प्रेम देवाला अर्पण करा. या संसारावरील प्रेम काय करा, तो देवाला अर्पण करा. हेची थोर भक्ती आवड ते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त्यासु द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, अनभोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. संसारावरील प्रेम देवाला अर्पण करणे हीच एक थोर भक्ती आहे आणि अशीच भक्ती देवाला आवडते. प्रेमपूर्वक भक्ती कर, प्रेमपूर्वक भक्ती कर. आणि प्रेमपूर्वक भक्ती करणाऱ्या साधक स्त्री पुरुषांनी संसारातील लाभ आणि हानी या संबंधी चिंता करू नये. देवाने संसारात ज्या स्थितीत ठेवले असेल, जी स्थितीविषयी चिंता करायची
आणि त्याच चित्तामध्ये समाधान असावे. संसारात हानी झाली तर त्या संबंधी चिंता करू नये आणि चिंता करण्यापासून केवळ दुःखच प्राप्त होते. चिंतेने फक्त दुःख प्राप्त होते. कारण चिंतित कर्माचे जसे फळ असेल तसे भोगलेच पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, याकरता आपण आपल्या योग क्षमाचा भार देवावर घालू आणि देवाच्या चरणावर हा संसार वाहू. त्यामुळे संसाराविषयी थोडे सुद्धा प्रेम न करता प्रेमाचा एकमेव विषय देवच होईल. संसारिक सोहम उपासकांनी अलिप्तपणे साक्षीत्वाने संसारातील सर्व सुख आणि दुःखाचे प्रसंग सोहम प्रभूस वाहून टाकावे. म्हणजेच सोहम आत्मचिंतनावर, सोहम भक्तीवर आणि निष्ठेवर संसारातील कोणत्याच परिस्थितीचा परिणाम होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे अक्षर, जे अव्यक्त, निर्दोष, देशरहित, सोम भावे उपासित ज्ञानीये एजे. आणि एर तेवी पांडवा ते आराढुनी सोहम भावा आणि झोंबती निरावया अक्षराशी. निर्गुण, निराकार, निरअवयव, अव्यक्त असे देवाचे ज्योतिर्मय स्वरूप सोहम 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 या सतत आत्मचिंतनाने प्राप्त होते. ऐसे जे समबुद्धी मिळावया सोहम सिद्धी. ऐसे जे समबुद्धी मिळावया सोहम सिद्धी. अंगविता ते निरवधी योग दुर्गे. सोहम 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 सतत असे आत्मचिंतन करणारे सोहम उपासक स्वस्वरूपी मिळतात. हा अगदी सोपा राजमार्ग आहे. हा राजमार्ग सोडून जे हठयोगा मार्गेत जातात, जे अति दुखतात आणि कष्टात पडतात, सोहम 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 या आत्मचिंतन राजमार्गाने सहज प्राणायाम होतो व सहज कुंडलिनी शक्ती जागृत होऊन नाद रूप ज्योतिर्ब्रह्माचा दिव्य साक्षात्कार होतो आणि स्व आत्म अनुभव प्राप्त होतो. अर्जुना हा ठाववरी जो सोहम भाव सरोभरी, तो दैत्याच्या पैलतिरी निघो सरला. सोहम परमात्म्याशी एकरूप झालेले जे निरीच्छ निरपेक्ष अहंकार शून्य सुख दुःखापासून अलिप्त आणि परम शांत असे असतात, त्यांच्या सोहम भाव निरंतर असतो. सोहम म्हणजेच ते ब्रह्म मी आहे. अशा भावाने या सोहम उपासकाचा भक्तिभाव इतका भरलेला, ओथंबलेला आणि बहरलेला असतो की सोहम 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 अशा सतत आत्मचिंतनाने हे सोहम उपासक सहजगत्या दैत्या पलीकडे गेलेले असतात. प्राय अद्वैत भूमिकेवर हंसारूढ असतात. अशा प्रकारचे सोहम उपासक प्राय चित्तनानंद रूप झालेले असतात. भगवत रूपच असतात, परंतु भक्ती सुख भोगण्यासाठी आणि जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, धर्म स्थापनेसाठी सगुण देह धारण करतात. म्हणजे युगाने युगे या पृथ्वी तलावरती जन्म घेतात आणि हा जन्म घेऊन या जडमूड जीवाचं रक्षण करून या जडमूड जीवाचा उद्धार करण्यासाठी हे सोमचं आत्मचिंतन ह्या मानवरूपी जडमूड जीवास समजावून सांगतात की हे तो थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माई संसाराची. नाथ महाराज मोठं गोड सांगतात की या सोम मंत्राखेरीज कुठलाही मंत्र मनुष्याला सिद्धी प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि ही सिद्धी जर प्राप्त करायची असेल मायबाप हो, तर निरंतर फक्त सोमचा अभ्यास करणे, सोमचं ध्यान करणे, सोमचा जप करणे आणि सोहम नामात राहणे. मग तुमच्या जीवनामध्ये सुख असू द्या, दुःख असू द्या, दुःखाचा पल्या डोंगर असू द्या, प्रत्येक दुःख हे देवाला अर्पण करून आम्ही फक्त सुख आणि सुखच भोगायचं असतं.
नाथ महाराज सांगतात, हंसा सोहम मंत्र स्वामींची अक्षरे तयापुढे शास्त्र रद्द होती आणि वाच्य नाम जपा नाही खंड, तया नारायण विसंबेना एका जनार्दनी अखंडित जप, भजन हे तप सत्यत्वाचे, की या व्यतिरिक्त या पृथ्वी तलावर काहीही सत्य नाही. तुमच्या अगोदर हा मंत्र दत्त वशिष्ठ वामदेव नारदादी ऋषी सर्व स्त्री व्यास शुक गणगंधर्व हेच ध्यान करिताती, हेच सेविती सुरवर, सर्व सुख अपार रिद्धी सिद्धीचे माहेर सुहम मंगलदायकचे. मायबापो, विनंती आहे, रोज 3 तास जर या सोहम जपाचा अध्ययन केलं, अभ्यास केला आणि सराव जर केला तर निश्चित रूपाने 1 वर्षामध्ये वाचा सिद्धी होती, 3 वर्षामध्ये 2 सिद्ध्या प्राप्त होतात आणि 9 वर्षामध्ये माणूस हा माणूस नसून देव रूपात जातो. जो बोलेल तेच होईल. साधं पाणी जरी भारून दिलं तर शरीरातलं दुःख जाण्याची क्षमता या सोहम मंत्रामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी या सोहमचा निज अभ्यास करावा, निज ध्यास करावा, सोहमचा आत्मचिंतन करावं आणि स्व आत्मानुभव प्राप्त करावा. मग स्व आत्मानुभव प्राप्त झाल्याच्या नंतर बिनधडक तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की मी हा अभ्यास केला, मला ह्या अभ्यासाने फायदा झाला. ही अद्वैत उच्च कोटीची एक ईश्वर साधना आहे आणि ही साधना करणाऱ्याला प्रत्यक्षदर्शी ईश्वर दर्शन देऊन त्याच मनुष्यास मोक्ष प्राप्ती होती आणि तो स्वयं ईश्वर बनतो. जय गुरुदेव मित्रांनो, जय गुरुदेव.